गुड मॉर्निंग. वाजलेत ऑलमोस्ट 6 आणि जस्ट व्ह्यू दाखवतो मनालीचा. सुपर व्ह्यू आहे, ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे. तर आज आपण आत्ता इकडनं लवकर रेडी होऊया आणि निघूया ऑन द वे टू लेह लडाख. सो लेट्स गेट रेडी. आता आपण इथे बघूया सफरचंद कसे दिसतात झाडावरती. आत्ता सध्या ते छोटेच आहेत, कारण इथल्या लोकल माणसांनी सांगितलं की जेव्हा बर्फ पडतो तेव्हा याची हे फुलं पडून जातात आणि मग नंतर सफरचंद यायला टाईम लागतो. तुम्ही बघा ह्या इथे क्लोजअपमध्ये कुठे घेऊ. ओके, ह्या इथे तुम्ही बघू शकता हे दिसत आहे सफरचंदचं फळ. ओके, अजून कुठे आहेत? ह्या इथे पण आहेत. तुम्ही बघा ह्या इथे वरती दिसत आहेत. हे बघा, मी पहिल्यांदा झाड बघितलं सफरचंदचं आणि असे झाडाला आलेली फळं. खूप वेगळं वाटतं ना, कारण आपल्याकडे आपल्याला अशी झाडं बघायला मिळत नाहीत. पण रिसॉर्टच्या बाजूला पूर्ण गुलाबाची झाडेच आहेत आणि ती एवढी फुलं आलेली आहेत, म्हणजे मला वाटतं मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघतो आहे एवढी फुलं गुलाबाला. आणि ते पण बघा एवढी मोठी फुलं आहेत, परत त्याला कळ्या पण किती आलेल्या आहेत. आणि पूर्ण या रिसॉर्टच्या बाजूला ही गुलाबाची लागवड केलेली आहे यांनी. अतिशय चांगलं दिसतं. आता आपण 4 सीझन कॉटेजमधून निघत आहोत आणि आपली गाडी आता तयार होत आहे. तयार झालेलं, ॲक्च्युली लेट झालं, निघायचं होतं लवकर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पूर्ण डोंगरावरती बर्फ का नाही? पूर्ण डोंगरावर म्हणजे आत्ता बर्फाचं संपलं नसेल, नाहीतर इथे आपल्याला खूप ठिकाणी बर्फ दिसला. आता आपल्याला भेटेल पुढे बघायला. असं साईडला भेटणार. आपण रस्त्यावरतून चालतो आणि साईडला असं हो असणार ना. आणि आपली सोयरा उभी आहे. बाई कसं वाटतंय? एकदम बरं. हो, फर्स्ट टाइम अटल टनल आणि वरचा व्ह्यू काय व्ह्यू काय सुपर्ब आहे. सो आपण इथे स्पीड लिमिट फॉलो करूया, लेनची शिस्त फॉलो करूया, नो अननेसेसरी ओव्हरटेक्स. 40 the speed and here we go.
फायनली आता आपण अटल टनल क्रॉस केलं आहे ऑलमोस्ट 8 किलोमीटरचं. आणि आता तुम्ही बघू शकता अटल टनलच्या बॅक साईडला काय मस्तपैकी डोंगर दिसत आहे आणि त्याच्यावरती बर्फ आणि त्याच्या बाजूनेच ही नदी चाललेली आहे. आणि आता आपण थोडासा ब्रेक घेतोय मॅगी खाण्यासाठी. पहाडो की मॅगी म्हणजे आता ऑलमोस्ट आपण लडाखच्या वेला आहोत जिकडे जास्त करून आपल्याला मॅगीच मिळते. मॅगी आलेली आहे, मॅगी खात आहोत आम्ही. पहिली मॅगी पहाडोची. पनीर नाहीये. पनीर पनीर पहिली मॅगी अरे पहाडो. भाई, मॅगी मॅगी मॅगी. नदी पण आहे. ही नदी आहे ते डिस्क्रिप्शन दिलं आहे तिचं. ही जी राईट साईडनी नदी ते रिव्हर बागा आहे आणि एक अजून एक खालतून येते ती रिव्हर चंद्रा आहे आणि नंतर ते एकत्र मिळालं ती चंद्रभागा रिव्हर झालेली आहे.
ओके, तर त्याचा संगम त्या स्पॉटला आहे तिकडे, आणि त्याच्या बाजूने दुसरी एक नदी चालली. ह्या दोन्ही नदींचा जिथे संगम होते त्याच्या पुढची नदी ही चंद्रभागा रिव्हर म्हणून ओळखली जात आहे. आणि तुम्ही सिनेरी बघू शकता, किती सिनिक व्ह्यू आहे इकडे. चारी बाजूला डोंगर डोंगर आणि त्याच्यावरती पडलेला बर्फ. हा तर आम्ही आता आहोत दार्शाला, आणि दार्शावरनं 2 रूट जातात लडाखला. एक आहे बारालाचा पास आणि शिंकुला पास. तर बारालाचा पास सध्या बंद आहे, तर आपण इकडनं शिंकुला पासवरनं पदम, तर शिंकुला इकडनं 38 किलोमीटर आणि पदम 143 किलोमीटर आहे. तर अपडेट असा आहे की आपल्याला पदम 7 वाजेपर्यंत पोचलं पाहिजे, स्नोफॉलमध्ये अडकायला नको. शिंकुला टॉपवर सध्या बघू शकता वेदर खराब दिसतोय. पदम हा आपला आजचा लास्ट स्टॉप असेल. दार्शा चेकपोस्टला होतो आम्ही. जस्ट आम्ही इथल्या पोलीस ऑफिसर्सला विचारून घेतलं आहे कि पदम इज़ अ सेफ टू ट्रैवल राइट नाउ. तो ते बोलले कि आप जल्दी जल्दी निकलो, 4 घंटे का रास्ता है, पहुंच जाओगे.